दर्शिका स्पोर्ट आडगाव वर्सेस माळीपाडा. फुल टॉस चेंडू, चेंडूचा फायदा, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. हेमंत सोकांडे इज ऑन फायर. चेंडू फरार, कार्पेट शॉट, चेंडू जमिनीला गुदगुळ्या करत गेला, रेंगाळत गेला 4 धावेसाठी. संघाचं खातं गोललं. या ठिकाणी मात्र जल्लोष होणार डीजे नागेशच्या मार्फत. या ठिकाणी पाहायला गेलं तर आज मात्र दिवस क्रमांक 14 आहे. आज पहिली, दुसरी आणि तिसऱ्या, चौथ्या फेरीचे सामने आज या ठिकाणी संपणार. उद्या मात्र मेगा फायनल. संडे इज अ फन डे उद्या इथे पाहायला मिळणार या भव्य दिव्य गोल मैदानावर. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला प्रेशराईज करतो या ठिकाणी हेमंत सोकांडे. षटकातील पुढे चेंडू, हो मारण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे असफल झाला हेमंत सोकांडे. परंतु पहिला चेंडू पाहिला असेल तर हेमंतने 4 धावेसाठी टोकावला होता. यानंतर गोलंदाज यशस्वी होतोय सुनील भंडारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं स्लॉगचं घेऊन आलेलं आहे. दर्शिका स्पोर्ट आडगाव बद्दल बोलायचं झालं तर गेल्या आठवड्यात राज्यचषक 2019चा मानकरी ठरलेला प्रथम पारितोषिकीचा हा संघ आज मात्र धर्मवीर चषक 2019 अंबरच्या या गावामध्ये खेळताना दिसतोय. तेवढ्या ताकदीचा संघ सुद्धा माळीपाडा संघ. मुरबाड आणि शहापूर 2 तालुक्यामधील युद्ध या ठिकाणी चालू आहे. यॉर्कर लेनला गेलेला चेंडू होता. चेंडू हा प्रतिम त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी 1 धाव येते. धाव फलक मात्र 1ने पुढे जाते. धाव संख्या झाली ती 5. धावा या ठिकाणी. बघूया षटकातील पुढे चेंडू. हो क्या बात आहे. यालाच म्हणतात संदीप निमसे टेक्निकल क्लास. काय असतो टेक्निकल फलंदाजी कशी करावी आणि या फटक्याच्या माध्यमातून 2 धावा मात्र धावफलकावर घेत आहेत संदीप निमसे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये जेवढं नाव उंचावलं तेवढं लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा नाव आपल्या तालुक्याचा अभिमान त्या ठिकाणी तो गाजवतोय. रेल्वे संघाकडून लेदर क्रिकेट ते खेळतायत आमचे संदीप निमसे माझे मार्गदर्शक आहेत. या ठिकाणी 2 धावा धावफलकावर येतात. धावसंख्या 2ने पुढे जाते. 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जात असताना ओहो रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेस. प्रयत्न, चेंडू भिरकावून दिला. प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका होता. अप्रतिम फटका. याला म्हणतात फलंदाजी शैलीदार फलंदाजी कशी असावी. मी म्हटलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये जेवढं नाव तेवढं लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकतायत संदीप निमसे. 6 धावा येतात. धावफलक मात्र 6ने भरकन पुढे जात आहे. 13 धावसंख्येवर डीजे नागेश. शेवटचा चेंडू बाकी असेल. पाहायला गेलं तर अप्रतिम फलंदाजी रिव्हर्स अटेम्प्ट जो पाहिला असेल अप्रतिम फटका होता. हो क्या बात आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू असेल तर संदीप निमसे इज ऑन फायर. आणि चेंडू फरार. लॉंग ऑफला 4 धावेसाठी. षटक क्रमांक 1 ची सांगता समाप्ती. 1 षटकानंतर धावफलक दर्शिका स्पोर्ट आडगाव संघाचं 17. तोपर्यंत नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या मनाच्या मनोरंजनासाठी जाऊया डीजे नागेशकडे. निमसे हे सुद्धा चक्रीवादळ. हे चक्रीवादळ लवकर थांबलं नाही तर धावांचा डोंगर, धावांचा पाऊस. त्याचप्रमाणे हेमंत सोकांडे सुद्धा आपल्याला अष्टपैलू खेळाडू दोन्ही आहेत. उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहेत. षटक क्रमांक 1 पाहिलं तर अप्रतिम कामगिरी केली दोन्ही फलंदाजांनी. 17 धावा कुठल्यात. माझ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी सांगतोय. प्रेक्षक आपला सुद्धा आपण अमूल्य वेळ देता पण या मंडळाने आपली सुद्धा दखल घेतली आहे. जो प्रेक्षक सीमारेषेच्या पलीकडे झेल पकडेल त्याला रोख 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीनं म्हणजे या धर्मवीर चषक 2019 अंबरजे या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला डायरेक्ट टप्पा झेलला पैसे नाही आहेत लक्षात ठेवा. 200 रुपयाचं पारितोषिक. आपली मात्र दिवसाची हजेरी या ठिकाणी सुटू शकते परंतु फलंदाजांना षटकार मारावे लागतील.
या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं प्रशांत या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव जातोय हेमंत सोकांडेला. धावा पाहिल्या धावपालकावर दर्शिका स्पोर्टच्या आडगावच्या तर 17 धावा लागलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ जात आहे. हो क्या फटका आहे, सुंदर अप्रतिम फटका होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं की नाही आणि गचाळ क्षेत्ररक्षण होतं. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. फरार 4 धावा. एस इट इज अ डीजे. मात्र धर्मवीर त्या आनंद दिघेचा आवाज कडाडला आणि ह्याच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या अंबरच्या गावाकडून येणारा एक चषक आपण पाहतात, तो म्हणजे धर्मवीर चषक 2019. हो चेंडू उसळी घेतो त्या ठिकाणी पंचांचा इशारा पोहोचतो आणि या ठिकाणी संदीप निमसे मोठा मासा गाळायला लागतोय. कोणती गरज नव्हती या ठिकाणी धावबाद झालेले, स्वतःहून आत्महत्या या ठिकाणी येतो. ए सिटीचा वाईड चेंडू होता, धावण्याची गरज नव्हती. या ठिकाणी मोठा झटका बसतो की ज्याने या आधीच्या षटकामध्ये एक चौकार आणि षटकार मारला होता. या ठिकाणी मात्र धावसंख्या 22 या धावसंख्येवर पोहोचते. होता नेता तो महान, होता नेता तो महान, होता नेता तो महान, होता नेता तो महान, होता नेता तो महान. दिन दुबळ्याची त्याला जाण, दिन दुबळ्या. नक्कीच दीनदुबळ्यांची ज्यांना जाण होती ते म्हणजे आपले स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना व युवासेना अंबरजे आणि सन्माननीय पुंडलिक शेठ म्हात्रे मित्रमंडळ अंबरजे यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी धर्मवीर चषक 2019चं आयोजन अप्रतिम आणि देखणं नियोजन. या ठिकाणी वर्ष पहिलं असलं तरी आयोजनात मात्र जल्लोष आणि उत्साह मात्र खूप या ठिकाणी पाहायला मिळतोय. पालक तर संदीप निमसे या ठिकाणी बाद होत आहेत, कोणती गरज नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याची, परंतु हा प्रतिम क्षेत्ररक्षण एसटीच्या बाहेर मागे त्या ठिकाणी केलं गेलं आणि धाव बादच्या रूपानं बाद झाले. षटकाचे पुढचे लेग बिफर या ठिकाणी आऊट नाही आहे याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. आणि धाव संख्या मात्र एकने पुढे जाते. धाव संख्या झाली ती 23. 22च्या रूपानं या ठिकाणी धाव येते. तटस्थ पंच आम्हाला या ठिकाणी सहकार्य करताना दिसत आहे. आणि या षटकातील पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत. धावफलक 23 या धावसंख्येवर दिसत आहे. दर्शिका स्पोर्ट आडगाव संघाची धावसंख्या, परंतु जोपर्यंत हेमंत सोकटे मैदानात दिसणार तोपर्यंत धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करू शकतो. त्याच्यात सुद्धा मनगडात टाकत आहे चेंडू भिरकावून देण्याची सीमारेषेच्या बाहेर. बघूया येणारा पुढे चेंडू. फुल टॉस चेंडू आहे, चेंडूचा फायदा उचललाय आणि चेंडू कार्पेट शॉटच्या मदतीने त्या ठिकाणी जातोय. शॉट फाईन लेगला आणि या ठिकाणी चांगली थ्रोपैकी होती परंतु नाही. सुंदर प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या आडगाव संघाचं 25. एक गडी बाद 25. संदीप निमसे मात्र पावलींमध्ये परतलेत. या षटकातील येणारे अजून 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक मात्र थोडंसं म्हणता येईल समाधानकारक या ठिकाणी 25 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. येणाऱ्या अजून 2 चेंडूवर काय करणार हेमंत सोकांडे या ठिकाणी पाहायला मिळणार. सुंदर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातोय परंतु नाही. अप्रतिम प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षकाचा थोडा अंदाज चुकतोय परंतु 2 धावा येतात. लॉंगनच्या दिशेने चेंडू आला होता. हेमंत सोकांडे मात्र इथे त्याला विचार करावा लागेल, त्याला थांबून खेळावं लागेल, कारण संदीप निमसे जे सलामीला आले होते ते लवकर बाद झाल्यामुळे हेमंत सोकांडे थोडा सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आपल्या संघासाठी मात्र एकेरीत वेर जमा करतोय. 2 धावेच्या मदतीने धावफलक 27. या षटकाने मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी. 27 धावा धावफलकावर. सुंदर फटका त्या ठिकाणी मात्र वाटतं नक्की सेफ झोनमध्ये चेंडू जाणार. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम तिथे गचाल थ्रो केला होता. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर झालं होतं. षटक क्रमांक 2ची सांगता पाहिली तर धावफलक 1 गडी बाद आडगाव संघाचं 29. तोपर्यंत जाऊया DJ नागेशकडे.
आलं आलं गड्यानं भगवा वादाला आलं आणि या भगव्याचेच या ठिकाणी पाठीराखे दिसत आहेत ते म्हणजे युवासेना शिवसेना अंबरजे आणि सन्माननीय पुंडलिक शेट मात्र मित्रमंडळ अंबरजे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा चषक धर्मवीर चषक वर्ष पहिलं या ठिकाणी षटक क्रमांक 3 गोट्या छोट्या सुंदर चेंडू होता पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी अमोल मात्र बॅटचा संपर्क येत नाही अमोल कुठेतरी बीट होतोय कारण अमोलमध्ये सुद्धा क्षमता आहे चेंडू भिरकावून देण्याची बॅट जरा तिथे टॉप एज लागते आणि या ठिकाणी अमोलची खेळी मात्र संपुष्टात तिथे 2 चेंडूची सांगता पाहिली तर छोट्या या ठिकाणी अप्रतिम कमबॅक करतो आपल्या संघासाठी छोट्या कुठेतरी सक्सेस होतो या ठिकाणी पाहायला गेलं तर गडी बाद होतोय धाव संख्या मात्र स्थिर होते ती म्हणजे 2 गडी बाद 29 अजून येणारे या षटकातील मात्र 4 चेंडू आणि येणार पुढील षटक 10 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे जोपर्यंत हेमंत सोगाणे मात्र अजून खेळपट्टीवर टिकून आहे यापुढे नवीन येणारा फलंदाज असेल तर सनी दोन्ही भाऊ आता मात्र या खेळपट्टीवर राहणार हेमंत सोकांडे आणि सनी सोकांडे चला लवकर प्रेक्षकांना 10 मिनिटाला जे आमचे प्रेक्षक या ठिकाणी वाढतात या प्रेक्षक मैदानावर येतात प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 201 रुपयाचं पारितोषिक अनंताजी परटोले साहेब यांच्याकडून प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर धन्यवाद अनंत परटोले साहेब हे क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे वेडे या ठिकाणी बक्षीस लावतात परटोले साहेबांचं मनापासून धन्यवाद बघूया षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात असताना 3रा चेंडू हेमंत सोकांडेला सुंदर फटका चेंडू मात्र हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल बाद हा मात्र झेल निर्णायक ठरणार हेमंत सोकांडेची खेळी संपुष्टात येते इथे मात्र निराशा आडगाव संघाच्या डीजे मात्र कारण निराश होते कारण 3 चेंडू पाहिले छोट्या याचे तर अप्रतिम 2 गडी बाद केले छोट्या आणि अप्रतिम गोलंदाजी छोट्या आपल्या संघासाठी आता मात्र येतोय रुपेश पाहायला गेलं तर 2 षटकाची सांगता ज्या ठिकाणी झाली होती 29 धावा धावफलकावर लागल्या होत्या परंतु 3रं षटक जो छोट्या यानं कमबॅक केलं आपल्या संघासाठी एकही धाव दिली नाही आतापर्यंत बघूया सनीला मात्र आता आक्रमक रूप धारण करावं लागेल येणारे 3 चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय सनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं केला जातोय आणि निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी कमबॅक केलाय नक्कीच 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि 2 गडी बाद केले छोट्याने कुठेतरी 2 षटकाची समाप्ती आपण पाहिली होती 29 धावा धावफलकावर ज्या लागल्या होत्या त्या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिर आहे येणारे अजून 2 चेंडू बाकी आता मात्र सनी इज ऑन फायर तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि षटकार आता मात्र सामन्याचं स्वरूप बदलून टाकतोय सनी इज ऑन फायर 6 धावेसाठी डीजे कुठेतरी धावसंख्या स्थिर राहिली होती त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 5व्या चेंडूवर जो सनीने डीप मिड विकेटला मारलेला षटकार नक्कीच इथे सार्थ ठरतोय 35 धावा धावफलकावर पुन्हा एकदा चेंडू हवे त्या चेंडू मात्र सेफ झोन मध्ये पडणार एक धाव निश्चितपूर्ण दुसऱ्या धावेचा तिथे गेलाय आणि या ठिकाणी मात्र सनी कमबॅक करतोय आपल्या आडगाव संघासाठी तब्बल 2 चेंडूवर 8 धावा वसूल करतो षटक क्रमांक 3 ची सांगता समाप्ती 3 षटकानंतर धावसंख्या 37 आणि या ठिकाणी मात्र आमचे अविनाशी परटोले साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय मी मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत व्यक्त करतोय गजा अविनाश परटोले यांचा कालचा वाकलन संघ या ठिकाणी
गटातून निघलेले त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य येत आहे, कारण उद्या मात्र त्यांचा संघ या ठिकाणी पुन्हा दिसणार का ज्यानं अविनाश परटोले यांनी ज्या संघावर बक्षिसांची खैरात केली होती या ठिकाणी उद्या मात्र पुन्हा अविनाश परटोले नक्कीच बक्षिसांची खैरात या ठिकाणी करणार आहेत, कारण त्यांचा संघ उद्या झुंजणार लढणार धर्मवीर चषक 2019साठी. कोणी गोड स्वप्न पाहिलंय, हे स्वप्न कोणतं साकार होणार तर आपल्याला उद्या या भव्य दिव्य मैदानावर पाहायला मिळणार. भाऊ येणारे 6 चेंडू बाकी आता मात्र स्ट्राईकला जातोय रुपेश. 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार, नक्कीच टार्गेट किती ठेवणार मालिपाडा संघासमोर. यॉर्कर लेनला गेलेला चेंडू होता, हा प्रतिम चेंडू या ठिकाणी हाताळलाय. नक्की तिथे एकच धावेचा इशारा जातोय, कारण स्ट्राईक जर सनीकडे गेली तर सनीमध्ये क्षमता आहे चेंडू भिरकावून देण्याची. 1 धाव येते, धावसंख्या 38. नक्कीच या ठिकाणी कालपासून आमच्या जोडीला गुणलेखनाचं काम जे करतात आमचे आदरणीय जयजी परटोले, अप्रतिम गुणलेखन या ठिकाणी केलं जातं. त्यांचं सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. आणि गेले पहिल्या दिवसापासून माझ्या क्रिकेट रसिकांना घर बसल्या जे लाईव्हचं प्रेक्षेपण आमचे सन्माननीय कुणाल म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. 10 क्रिक 1च्या माध्यमातून आपण घर बसल्या ही सामने लाईव्ह पाहू शकता. षटकातील पुढचे चेंडू ओहो मारण्याचा प्रयत्न सनीचा होता, परंतु नाही, बीट होतोय त्या ठिकाणी. धावफलक मात्र स्थिरावलेलं आहे 38 या धावसंख्येवर. बघू या षटकातले अजूनही 4 चेंडू बाकी आहेत, किती धावा जमा करतोय. सनीचा प्रयत्न असेल चेंडू कुठेतरी भिरकावून देण्याचा सीमारेषेच्या बाहेर. चेंडू मात्र हवेत जातोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पोहोचते बघूया. आणि या ठिकाणी झेल सोडले की कॅच सोडले, कारण येणारी वेळ सांगणार. थ्रो सुद्धा गचाळ होतोय आणि 2 धाव्या मोजाव्या लागतात. कॅच विन द मॅच हे क्रिकेटचं खूप मोठं सूत्र आहे, पण या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक लॉंगनला आला होता आणि त्यांनी झेल सोडला. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 40 या अंकेवर. धावसंख्येवर अजून येणार आहेत. सनीचा प्रयत्न केला जातोय, सनीच्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न अजून सूर काय सापडलेला नाहीये. या ठिकाणी 22च्या रूपानं 1 धाव येते. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 40. या षटकातील येणारे फक्त 41 धावा झालेल्या आहेत. येणारे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. हे 2 चेंडू मात्र निर्णायक राहणार आहेत या षटकामध्ये. अप्रतिम षटक हाताळतोय हा गोलंदाज. रुपेशाचा मारण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. रुपेश मात्र इथे बीट होतोय. फक्त 40 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 41 धावा झालेल्या, सॉरी 2 गडी बाद. आता मात्र येणारा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. नक्कीच या ठिकाणी 1 धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी जातोय आणि दुसऱ्या धावेचा कॉल जातोय आणि इथे 43 धावा होत आहेत. षटक क्रमांक 4ची सांगता समाप्ती आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. डीजे नागेश. शिवाची तलवार हो समके शिवाची तलवार. चला क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. 24 चेंडू आणि 44 धावांचं थोडं सोपं आणि थोडं कठीण आव्हान ठेवलेलं आहे. आपण डीजे मार्फत धून ऐकले असेल चमके शुभाची तलवार. आपल्या तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती
24 चेंडू आणि 44 धावा. चला पंच आपण रेडी व्हायचे. पाहायला गेलं तर कुठेतरी जे संदीप निमसे आक्रमक धारण केलं होतं त्यांना लवकर बाद करण्यात यश आलं. त्यानंतर हेमंत सोकांडे यांचा विकेट निर्णायक ठरला, परंतु सनीने कुठेतरी कमाल केली आपल्या संघासाठी आणि 43 धावांवर नेऊन सोडलं. नक्कीच या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केला जातोय माझ्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा. रिप्ले असो किंवा चोख निर्णायक भूमिका आमचे जे उचलतात आमचे सन्माननीय कुणाल म्हात्रे सर 10 क्रिक 1च्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मी या धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक आभार व्यक्त करतोय. राज चषक 2019 मध्ये सुद्धा ते आमच्या जोडीला होते. त्यांचं सुद्धा या तालुक्यावर खूप प्रेम वाढत चाललेलं आहे. जवळजवळ सर्व सामने त्यांच्याकडे येत असतात, कारण हा तालुकाच असा एकदा प्रेम लावलं का लवकर सोडत नाही. या तालुक्याचं महत्त्व आहे आणि या ठिकाणी मात्र प्रेम लावलं गेलेलं आहे. अंबरचे गावकडून सर्व क्रिकेट खेळाडूंना, सर्व क्रिकेट रसिकांना, ते म्हणजे धर्मवीर चषक 2019. चला सामना सुरू होतोय. 24 चेंडू आणि 44 धावांचा लक्ष्य पार करायचा आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जाणार स्लॉगचं ते म्हणजे हेमंत सोकांडे याच्याकडून. सलामीची जोडी मैदानात श्याम माली आणि सुनील भंडारी अशी सलामीची जोडी मैदानात. 24 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 44 धावा हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय तर अनिश्चिततेचा भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फळी यांचा होणारा जुगलबंदीचा सामना म्हणजे क्रिकेट. गोलंदाज आणि फलंदाज यांचं होणारं तुंबल युद्ध म्हणजे क्रिकेट. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूने सिनियर खेळाडूचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. हाच क्रिकेट कोणी आणलाय तर अंबरजे गावानं. युवा सेना शिवसेना सामन्याला सुरुवात होतीये या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जात आहे हेमंत सोकांडे. पहिला चेंडू, ओहो क्या बात आहे. प्रतिम चेंडू. पहिल्या चेंडूवर नक्कीच त्या फलंदाचा प्रयत्न होता चेंडू पॉईंटच्या दिशेनं फिरकावून देण्याचा, परंतु चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर यष्टीरक्षक संदीप निमसे यांच्याकडे सोपवला गेला निर्धाव धावेसाठी. 44 धावांचं आव्हान ठेवला. येणाऱ्या 4 षटकांमध्ये पार करायचं आहे मालीपाडा संघाला. मुरबाड आणि शहापूर तालुका या 2 तालुक्यामध्ये चाललेलं युद्ध. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता, इथे झटका झाला असता परंतु नाही. अप्रतिम षटक हाताळतो या ठिकाणी हेमंत सोकांडे. मालीपाडा संघ आपल्याला सुद्धा आक्रमक रूप धारण करावे लागेल. 44 धावा पार करायच्या आहेत. 2 चेंडू पाहिले तर अप्रतिम टाकलेत हेमंत सोकांडे. एकही धाव नाही दिलेली. निर्धाव चेंडू टाकलेत दोन्ही. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघूया. इथे मात्र पुन्हा एकदा धाव बाद झाला असता परंतु नाही. अ गुड रन बिटवीन द विकेट. 22च्या रूपानं एक धाव. संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या 1. कृपया या ठिकाणी विनंती असेल जे संघ उपस्थित आहेत त्यांनी कमिटीशी येऊन लगेच संपर्क साधा, सहकार्य करा. आपल्या सहकार्याची या ठिकाणी गरज आहे. आपल्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा असेल तर धर्मवीर चषक 2019. सर्व संघांना विनंती आहे जे संघ इथे उपस्थित झालेत त्यांनी कमिटीला येऊन लगेच भेटायचं आहे. हो मारण्याचा प्रयत्न प्रतिम होता त्या ठिकाणी बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. टीम मिटिंग सुद्धा चांगली केली जाते. कॉम्बिनेशन या ठिकाणी चांगलं पाहायला मिळत आहे. आडगाव संघाचं 4 चेंडूची सांगता पाहिली तर धाव पलक 2 या अंकेवर. 44 धावांचं आव्हान पार करायचं आहे. येणारे शेवटचे 2 चेंडू बाकी या षटकातील. अप्रतिम षटक हाताळतोय हेमंत सोकांडे या ठिकाणी मात्र. हो क्या बात आहे. लेग कीपर या ठिकाणी आऊट नाहीये आणि 22च्या रूपानं या ठिकाणी एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. सरसावते 3. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी धावफलक जमा करतोय मालीपाडा संघ. मात्र आता स्लॉगचं षटक आपण पाहत आहे अप्रतिम हाताळलंय. येणारं शेवटचा चेंडू बाकी आहे. जेव्हा मालीपाडा संघ स्लॉगचं षटक सुनील भंडारी यांनी टाकलं होतं 17 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यालाच पाहायला गेलं तर हेमंत सोकांडे मात्र इथे यशस्वी ठरलाय आडगाव संघाकडून. हो क्या बात आहे. प्रतिम षटक हाताळलाय. षटक क्रमांक 1 ची सांगता समाप्ती आणि 1 षटकानंतर मालीपाडा संघाची धावसंख्या बिनगडी बाद 3. जाऊया डीजे नागेशकडे पुन्हा एकदा.
खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. थोडंच, कारण कोणत्या वेळी कोणती धून द्यायची याचं उत्तम नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि प्रेक्षकाची मनं, जे प्रेक्षकांना आलेला थकवा कसा दूर करावा ते डीजेच्या धूनच्या मार्फत ते या ठिकाणी करतायत. उगवला तारा तिमिर हारा घरचा शिवाजी राजा. खरोखरच छत्रपती शिवाजी राजे जर जन्माला आले नसते तर आपण सगळ्यांनी हे सुवर्ण दिवस पाहिले नसते. म्हणून आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत असेल छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण राजाचा उदो उदो करणं गरजेचं आहे. त्याच राजामुळे आज आपण हे सुवर्ण दिवस बघतोय. या ठिकाणी मात्र अंबरच्या गावकडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा डीजेच्या धूनच्या मार्फत एक मानवंदना दिली जाते. षटक क्रमांक 1च्या नंतर आपण पाहूया षटक क्रमांक 2 हाताळतोय प्रफुल्ल या ठिकाणी. चला सामना सुरू करायचा आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. अप्रतिम चेंडू टाकला प्रफुल्ल यानं सुद्धा. पाहायला गेलं तर सातत्यानं गोलंदाजाचा प्रयत्न सफल होतोय. त्या ठिकाणी छोट्या मात्र वाट बघतोय मला कधी उतरायला मिळेल. कारण छोट्यामध्ये क्षमता ताकद आहे. अनेक सामने मी पाहिलेत छोट्यामध्ये खरोखर खूप मनगडात ताकद आहे. तो चेंडू भिरकावून देतो, खराब चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर घालवतो. असा छोट्या अजून मैदानात यायचा बाकी आहे. पाहायला गेलं तर षटक क्रमांक 2 सुद्धा मार्गस्थ जात असताना यशस्वी होतो गोलंदाज प्रफुल्ल. षटक क्रमांक 2 पाहत असताना षटकातील पुढील चेंडू सुनील भंडारी आता मात्र स्ट्राईकला येत आहेत. शॉर्ट फाईन लेगला तिथे चेंडू होता, तिथे झटका झाला असता परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जशी गोलंदाजी केली जाते तसं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जात आहे. या ठिकाणी मात्र 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 5. 44 धावांचं आव्हान पार करायचं आहे. आतापर्यंत एकी चौकार षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. मालीपाडा संघाकडून अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतोय आडगाव संघाकडून. यॉर्करला गेला चेंडू होता अप्रतिम, तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1च धाव या ठिकाणी येते. पाहायला गेलं तर कुठेतरी फलंदाजी सुद्धा सुंदर केली होती आणि त्याचंच उदाहरण म्हणजे गोलंदाजी सुद्धा अप्रतिम करतात. हे दर्शकास्फोट आडगाव संघाचं कौशल्य या ठिकाणी त्यांचे गोलंदाज फलंदाज दाखवतात या मैदानावर. कारण मागच्या हप्त्यात जो राज्य चषक 2019 झाला 50,555 पहिलं पारितोषिक ज्यानं विजेता पटकावलं होतं या ठिकाणी मात्र अंबरच्या गावसाठी आलेले आहेत खेळण्यासाठी. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. फलंदाजानं मात्र इथे निर्धाव केलाय, बीट केलाय. सामना मात्र जड करत चाललेला आहे. या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन आलेले आमचे आदरणीय बबन वामन परटोले साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी त्यांचं सुद्धा या कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. बॅटची टॉप एज लागते, कडा घेते, तिथे स्लिपला सुनील भंडारी मात्र बाद होतोय. तोपर्यंत जाऊया डीजे नागेशकडे. मर्द मराठा फडकला आणि धर्मवीर आनंद जिगे साहेबांचा झेंडा फडकला. या धर्मवीर आनंद जिगे साहेबांना आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि या धर्मवीर म्हणजे या 4 अक्षरावर जन आयुष्य वेचलं या अंबरच्या गावानं आणि या अंबरच्या गावाकडून आयोजन करण्यात आलेलं आहे. वर्ष पहिलं असलं परंतु जल्लोष आणि उत्साह मात्र कायम टिकून राहणार या भव्य दिव्य गोळ मैदानावर. ते म्हणजे धर्मवीर चषक 2019 अंबरचे मैदानाकडे जातोय. पाहायला गेलं तर अप्रतिम षटक हाताळतो या ठिकाणी प्रफुल्ल. या षटकातील येणारा मात्र शेवटचा चेंडू बाकी. अप्रतिम गोलंदाजी कशी असावी ती कशी करावी याचं उत्तम उदाहरण दर्शिका स्फोट आडगाव.
यॉर्करला गेलेला चेंडू तिथे मात्र गॅप शॉट पडणार, चेंडू मात्र वन बाउन्स पारा. मी म्हटलं होतं छोट्या माली संघाचा हात जो छोट्या त्याच्यामध्ये क्षमता आहे, चेंडू भिरकावून दिली 4 धावेसाठी आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक मात्र दुहेरी अंकात पोहोचत आहे. 1 गडी बाद 10. या ठिकाणी मात्र थोड्याच वेळात शहापूर तालुक्याचे माजी आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी पाहायला मिळते, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी पाहायला मिळते, सामाजिक आणि एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायातले सुद्धा माणसं या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण इवलेसे रोप लाविले तरी त्याचा वेणू गेला गगन. हे रोपट मात्र यावर्षी लावलेलं आहे आंबरजे गावात, ते म्हणजे धर्मवीर चषक 2091 आणि पहिल्याच वर्षामध्ये हे वेणू गगनावरती पोहोचलंय. कारण देखणं आणि अप्रतिम नियोजन या आंबरजे गावाकडून पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी राहिल्यात त्या धावा 34. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. आत्ता मात्र येतोय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सितारा नव्हे तर लेदर क्रिकेटचा सुद्धा सितारा संदीप निमसे. अष्टपैलू खेळाडूचं उदाहरण आहे. ज्याला फलंदाजी करताना सुरुवातच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला रिव्हर्सला 1 षटकार मारला होता, त्यानंतर 1 चौकार मारला होता, परंतु धावबादच्या रूपाने ते धावबाद झाले होते. आता मात्र गोलंदाजी जबाबदारी घेऊन येतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पहिला चेंडू. तिथे हलकीशी गट केलेले त्या ठिकाणी छोट्या मात्र स्ट्राईक घेतोय, कारण छोट्याला माहिती आहे माझ्यात ताकद आहे. पॉईंटच्या दिशेने सनी माझा मित्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव प्रकारून लागते. धाव संख्या 11. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. 11 चेंडू आणि 33 धावा. जर निर्णायक फटके जर माळीपाड संघाकडून खेळले गेले, मोठे फटके आले तर सामना बदलू शकतो या ठिकाणी. परंतु क्रिकेट आणि चितीचा भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू विकेटवर पडत नाही तोपर्यंत हा क्रिकेट संपत नाही. हेच क्रिकेट आंबरजे गावाने आणलाय, ते म्हणजे धर्मवीर चषक 2019 आंबरजे या ठिकाणी. ओहो क्या प्रतिम, हा प्रतिम गोलंदाजी कशी असावी आणि ती कशी करावी, ते कौशल्य कसं दाखवावं याचं उदाहरण असेल तर दशिका स्पोर्ट आडगाव संघ. जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी सुद्धा अप्रतिम करतायत. या ठिकाणी 2 चेंडू पाहायला गेले तर फक्त एकेरी धाव घेण्यात यश आलंय फलंदाजांना. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात असताना या ठिकाणी षटकातील पुढे चेंडू. अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 बाउन्स त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू जातोय. नक्कीच या ठिकाणी 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती 13. 9 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची. 31 धावांची गरज. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. टॉप लागते. बॅट काढा त्या ठिकाणी. स्वतः संदीप निमसे झेल पकडतात आणि मोठा मासा परततोय. मोठा मासा गळायला लागतोय छोट्याच्या रूपानं डीजे. अंगावर शहारे आणि काटे येतात जेव्हा धर्मवीर अनंत दिके साहेबांचा जल्लोष या डीजे मार्फत या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिके साहेब यांच्या विचारांना प्रेरित झालेले शिवसेना आणि युवासेना शाखा अंबरजे आणि सन्माननीय पुंडलिक शेठ मात्र मित्रमंडळ अंबरजे यांच्या विद्यमानानं साकार झालेली स्पर्धा ती म्हणजे धर्मवीर चषक 2019. कारण आयुष्य वेचलंय फक्त या 4 अक्षरांसाठी, म्हणजे धर्मवीर या 4 अक्षरांसाठी. या आयुष्य वेचलं फक्त 4 अक्षरांसाठी, म्हणजे फक्त कोणते तर शिवसेना या 4 अक्षरासाठी. या ठिकाणी मात्र आपल्याला नियोजन पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाजाला यश येते परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडतोय. अप्रतिम कामगिरी फलंदाजी होती परंतु गचाल क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला केलं जात आहे. 2 धावा इथे मोजाव्या लागतात. 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक्या स्कोर बोर्ड ऑन 15 धावा. या षटकातील येणारा मात्र शेवटचा चेंडू बाकी. अप्रतिम षटक हाताळला, निर्णायक षटक हाताळला या ठिकाणी संदीप निमसे यांनी. षटकातील शेवटचा चेंडू.
ओहो क्या बात आहे. यॉर्करला गेलेला चेंडू त्या ठिकाणी जातो. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी कॉल केला जाईल आणि या ठिकाणी 2 धावा येतात. षटक क्रमांक 3 ची सांगता समाप्ती. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 17. जाऊया DJ नागेशकडे. धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी माळीपाडा संघाला. 17 धावा फक्त कुट्टा आल्या 18 चेंडू मध्ये. सुंदर फटका त्या ठिकाणी जातोय पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडू फरार होतोय. 4 धावेसाठी कार्पेट शॉट डीजे. चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. आणि या ठिकाणी मात्र 2 धावा येतात. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 23 धावा या ठिकाणी येत आहेत. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 3 षटकार जर आले तर सामना बदलू शकतो. या ठिकाणी 4 चेंडू आणि 21 धावा माळीपाडा संघाला. आजच्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षणीय सामना रंगतोय. दर्शिका स्पोर्ट अडगाव वर्सेस माळीपाडा. 4 चेंडू 21 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र असफल. गोलंदाज यशस्वी. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र 90% सामना झुकतोय अडगाव संघाच्या बाजूने. आणि यानंतर मात्र आमचे तटस्थ गुणलेखक घोट्या सर्वांचा लाडका आवाज या ठिकाणी बसणार आहेत. त्यांची सुद्धा सहकार्य या ठिकाणी येत असतं गुणलेखकाच्या भूमिकेतून. त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. 2 चेंडू 21 धावांची गरज. सामन्यातील मात्र औपचारिकता बाकी राहते. अप्रतिम गोलंदाजी केली. जी गोलंदाजी पहिलेच लॉकचं षटक हेमंत सोकांडे, त्यानंतर गोलंदाज प्रफुल्ल, त्यानंतर संदीप निमसे आणि आता मात्र रोहित सुद्धा यशस्वी होतोय. 4ही गोलंदाज या ठिकाणी यशस्वी झालेत कारण सामना विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवला एक गोलंदाजांनी. अप्रतिम चेंडू होता मात्र तिथे थोडं खराब डिरेक्शन संदीप निमसे यांच्याकडून होत आहे. धन्यवाद. 4 धावा येतात. सामन्यातील औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. संदीप परटुले आपण इकडे जरा यायचे. संदीप दादा 1 चेंडू. चला सामन्यातील औपचारिकता बाकी राहिलेले लवकर सामना सुरू करा. आणि या ठिकाणी वाईड चेंडू. 1 चेंडू आणि 16 धावा ज्या ठिकाणी पाहिजेत असताना रोहित आपण मात्र अशा चुका करणं योग्य नाही आहे. या ठिकाणी संदीप दादा आपण कुठे आहात लवकर या ठिकाणी या. संदीप दादा धामणगाव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. सुंदर चेंडू आणि या ठिकाणी मात्र षटकार गेला परंतु दर्शिका स्पोर्ट आडगाव संघ विजय झालाय. खूप अभिनंदन आणि कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजे माझा मित्र हेमंत सोकांडे. कृपया टाळ्या वाजवायच्यात कारण त्यांच्या टिचून गोलंदाजीमुळे आपण ही सामना विजय